नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप 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 असं सारं स्वागत आहे. तर आज ना उन्हाळा कामाला सुरुवात केली. आणखीन माझं काहीच झालं नव्हतं कारण का कामानं वेळच भेटत नाही आणि बटाटे आणलेली तर अक्षरशः ना खराब व्हायला लागली ती. तर म्हणलं चला आज वैरणीला पण नव्हतं जायचं, तर मग शाबू आणि बटाटा किस करायचा आणि शाबू भिजू घालून पापड्या करून घेऊया. तर चुलीवर बेत केला मी. आज चुलीवरच करते, गावाला काय गॅसवर वगैरे असं नाही ती करत. आणि बघा किती छान वाटते. एवढीशी 2च लाकडं घातली आणि एकदम छान असा जाळ लागला आणि पाण्याला उकळी आली की शाबू 1 किलो शाबू आणि एक 1-2 किलोच्या आसपास बटाटा असतील. तर किसून घेतली, बटाटा स्वच्छ धुवून घेतली आणि इकडं असं पीठ म्हणजे ती शाबू आणि बटाटा असं गरगटून घेतलं आणि नंतर ना चवीपुरतं मीठ आणि तिखट चटणी टाकली थोडीशी, कारण का असं थोडंसं तिखट असलं तरच मग पापड्या खायला पण उपवासाला छान वाटते त्या. तर असं माझं आणि ही टायमिंग ना माझं सकाळचं जवळजवळ मला 11 वाजले होते, कारण का माझं बाकीची सगळी कामं गायींचं झाल्यानंतर परत स्वयंपाक कपडे भांडी असं सगळं झाल्यानंतर ना मग मी ही करायला घातला होता. म्हणलं आता काम नाही, निवांत झाले तर मग करून घेऊया. आणि इकडं मग असं मिक्स करून घेतल्यानंतर आणि मग इकडं चुलीवर बघा किती एक लाकूड आणि एक छोटंसंच लाकूड लावलंय, तर एवढा छान जाळ लागलाय ना. एक नंबरच. उलटं असं बाहेर काढायला लागतंय. जास्त जाळ लागला तर मग खाली करपण्याची पण भीती असते. तर बाहेर थोडासा जाळ ओढला आणि पीठ तर आपलं शिजून तयार आहे बरं का इकडं. तर मग म्हणलं चला आता घालायला पण आपण सुरुवात करूया. तर आणखीन थोडंसं मग कागद ही स्वच्छ धुईपर्यंत एकदा झाकून घेतलं आणि वाफ देऊन घेतल्यानंतर मग आणखीन पीठ एकदम छान असं शाबू शिजला. तर मग म्हणलं चला आता पापड्या घालून घेऊया. तर मग असं छान असं चटई हातरली, चटईवर कागद हातरला आणि कागद हातरून मग पापड्या घालायला सुरुवात केली. तर इकडं बघा मी म्हणलं घालून बघावं असं कसं येते ती पातळ झाले का. तर अजिबात पातळ झालं नव्हतं, एकदम छान अशा पापड्या उमटत होत्या. म्हणजे असं चमच्याने टाकलं ना लगेच असं ही झालं पाहिजे. इकडं पातळ झालं तर मग नाही ती बरोबर येत. तर ही एकदम छान परफेक्टच येत होत्या. तर काहीच करायची गरज नव्हती. मग असं पीठ झालं ना पटपट असं घालता येते त्या आणि उरकते त्या पण. तर चला म्हणलं घेऊया पटदिशी घालून. तर माझ्या एवढ्या पापड्या घालून झालत्या आणि 1 किलोचं भरपूर होते त्या बरं का. बटाटा आणि शाबू मिक्स केल्यानंतर 1 किलोमध्ये. तर बघा किती मस्त अशा पापड्या झाल्या त्या माझ्या. आणि चला म्हणलं उन्हाळा सामान एक करून असंच कामातनं वेळ काढून केलं तरच होणार ना, नाही केलं तर मग नाहीच होणार. परत पण वारं ही असं गावाकडं कसं भरपूर वारं ती सुटतं आणि मग नाही होत. आणि मी ना खाट नाही टाकली, कारण का बाहेर असं एकदम स्वच्छ आणि खाली वटा आणि वर असं पोर्चमध्येच खाली घातलं की तिथं घाण पण नसते, एकदम स्वच्छ असतं. तर बघा किती छान वाटतंय चुलीवरचं. आणि इकडं मग संध्याकाळी ना परत 6चं टायमिंग होतं आणि 6च्या टायमिंगमध्ये 6 वाजेपर्यंत ना 5:30 ते 6 5:15 ते 6 असं पाऊण तासात धारा काढून घ्यायला लागते त्या. नाहीतर मग काय झालं आहे आता गावाकडं लोड शेडिंग चालू झाले. 6 ते 10 लाईटच नाही. मग लाईट नसली तर धारा कशा काढणार. मग त्यामुळं एवढं लवकर आवरावं लागतं की काय विचारूच नका. आणि गायींनी वैरण पण लवकर टाकायला लागते. मग त्यांना कसं धारा काढून परत वैरण म्हणल्यावर त्यांना सवय लागली की अगोदर वैरण खायची, पेंड वैरण खायची आणि नंतर मग धाराला. तर मग मी अगोदरच पेंड वैरण सगळं असं टाकून घेतलं आणि धारा पण काढून घेतल्या. धारा झाल्या माझ्या आणि धारा झाल्यानंतर म्हणलं चला आज आपल्याला थोडासा वेळ आहे आणि दिसतंय पण भरपूर आणखीन. तर थोडासा व्हिडिओ काढूया आणि छान असं गावाकडचं सुंदर वातावरण संध्याकाळचं टायमिंग दाखवूया. तर मग दाखवायचं माझं व्हिडिओ काढायचं चालू होतं. तर ही म्हशीची रेडी आहे ना,
ही रिडी माझ्या मागं मी आतमध्ये गेली की एवढी फिरती की काय विचारूच नका. ती मला सोडतच नाही जोपर्यंत मी गोट्यात फिरती तोपर्यंत. कुठं का जायना सारखी माझ्या मागंच येत असती. तर इकडं मग माझं असं गाई दाखवायचं चालू होतं. तर गाईंचं ना पाणी प्यायचं चालू होतं आणि इकडं तिकडं करायचं. थोड्या वेळ एक अर्धाभर तास कडकड करते त्या, पाणी पिते त्या. अशा शांत पण नाही त्या बसत आणि एक अर्ध्याभर तासानं ना अशा निवांत बसतेत ना, मग अजिबात हालत नाही त्या. आणि माझ्या जे आज गाय झाल्या त्या ना, ते गायींचं सांगायचं म्हणजे खरंच खूप ह्याच्या पाठीमागं मी संघर्ष केला आहे बरं का. सहजासहजी तर असं म्हणजे गाईचं गाई घ्यायच्या आणि लगेच व्यवसाय चालू करायचा ही तर नाही बरं का. खरं म्हणजे सक्सेसच होत नाही. तर एका गायीपासून केलेली सुरुवात एक हळूहळू करायचं, एकदम पण फास्ट नाही करायचं, कारण का सक्सेस व्हायला पण वेळ लागतो. तर माझं ह्याच्या पाठीमागं ना खरंच खूप संघर्ष आहे. मला आता एवढा आनंद वाटतो आणि एवढं छान वाटतं, पण ह्याच्या पाठीमागं जे दिवस काढलेत ना, ते दिवस खरंच खूप आठवतात की आपण किती स्ट्रगल केलं आहे, किती संघर्ष केला आहे, एक एक गाय आपण कशी घेतली, असं सगळं सगळं आठवतं. तर खरंच खूप असं संघर्ष आहे बरं का. आणि पहिल्यापासूनच गायींचं दुधाचं म्हणजे आवड आहे. मी 12 रुपयेपासून चालू केलेलं. म्हणजे पहिल्यांदा ना मी गाय घेतलेली ना, त्यावेळेस दूध माझं 12 रुपये लिटरनं जात होतं. तर 12 रुपयेवरनं आज माझं 40 रुपयेवर आलेलं संघर्ष. तर 12 रुपयेपासून 40 रुपये लिटरपर्यंत यायला किती संघर्ष मला करावा लागला असेल, तर तुम्हीच विचार करा. आणि आज ना मला खरंच खूप छान वाटतंय, कारण का आज मी इथपर्यंत आली आणि नक्कीच आणखीन 2 गायी भेटाव्या, यश यावं मला, ही मी स्वामींची चरणी प्रार्थना करते की मला आणखीन 2 गायी घ्यायच्यात. पण अगोदर ना शेड करायचं आहे गायींना. उन्हाळा खूप ऊन वाढलं आहे आणि शेडची तर खरंच खूप गरज आहे बरं का. पण जी नवीन पाठीमागं व्हिडिओमध्ये दाखवलं ना, ती गाय जी मी नवीन आणली ना, त्या गायीचं आणखीन पेमेंट बाकी आहे. त्यामुळं मी शेड करू शकत नाही. तिचं पेमेंट क्लिअर झालं की मग शेडला सुरुवात करणार. तरी कमीत कमी आणखीन एक महिना तर लागतं आहे तिचं पैसे नील व्हायला. आणि मग 2 पगारीत म्हणलं तरी आपलं शेड होऊन जाईल 60-70 हजारापर्यंत. तर पहिलं मी शेड करून घेणार आहे. आणि इकडं बघा ही कशी शांत उभं राहिली होती आणि असं चोळलं ना मग जवळ येऊन उभं राहते त्या. चोळावं असं खांजवावं थोडंसं, त्यांना पण आपली आवड निर्माण होती. तर बघा किती तिला छान वाटते थोडंसं तिच्या गोंजारलं जवळ गेलं तर. आणि माझं असं चालू असतं आणि मी एवढा गायींना म्हणजे एवढं सांभाळते ना, एकदम स्ट्रिक्ट आणि व्यवस्थितच, अजिबात असं हे करत नाही की कसं पण करायचं आणि ती हे करायचं म्हणजे लक्ष द्यायचं नाही. एवढं लक्ष असतं माझं, एवढं लक्ष असतं. आणि तसं लक्ष देऊन केलं तरच मग आपलं सक्सेस होतं, नाहीतर नाही होत. काल एक ना दादा आलेलं आणि त्यांच्या पण घरी गायी होत्या. तर त्यांनी मग बघितला गोटा, फिरलं, विचारलं. आणि नवीन माणसासमोर आपण नाही ना असं कॅमेरा काढू शकत किंवा व्हिडिओ काढू शकत, तर त्यांना पण खूप आवडलं. आणि त्यांनी दूध किती जातं दिवसाचं, किती गायी आहेत त्या, आणखीन 2 गायी टाका म्हणजे तुम्ही बरंच म्हणजे पुढं जाणार, असं ती दादा भरपूर छान असं सांगितलं त्यांनी. आणि खरं मला तर खूपच भारी वाटलं. आणि मला आता ना कुणी असं विचारलं ना किती दूध जातं आणि ही काम तुमचं कोण करतं, तुम्हाला कसं काय होतं एवढं, तर मला असं बोललं ना कुणी, तर खरंच खूप छान वाटतं. आणि खरंच एवढी छान लोकं पण असते ते आपल्याला असं चांगलं बोलणारी पण आणि आपल्याला वाईट बोलणारी पण. म्हणजे 100त 80%च असतात की अशी चांगली लोकं, ना तर 20% ना आपल्याला पाठीमागं अशी खेचण्याचा प्रयत्न करते ती आपल्याला. म्हणजे असं बरंच म्हणजे टेन्शन येतं असं कोण काय वाईट बोललं तर. आणि चांगलं बोललं तर मग खरंच खूप छान वाटतं. तर असू द्या, असतं म्हणजे प्रगती व्हायला लागली की माणूस आपल्यावर जळणार ही तर आपल्याला 100% माहितीच आहे, त्यात काही विषयच नाही. तर ती विषय जास्त काढायचा पण नाही आणि बोलायचं पण नाही. तर चला मला हो का ही पण परत आणखीन अशी जवळ आणि गोंजरावं म्हणती. तर हिला पण म्हणलं थोडंसं गोंजरावं, ही ना आता वेळेला झाली या. हिचं एक 5 ते 6 दिवस राहिल्यात.
5-6 दिवसात ही आता वितीया. तर असं एकदम शांत बसले त्या. आणि मला माझा मुलगा ना दररोज विचारतो, आज सकाळी तुझं किती दूध भरलं, संध्याकाळी किती दूध भरलं. आणि खरंच त्याला पण खूप छान वाटतं. आणि एवढं म्हणजे त्याला पण आनंद वाटतो की आता तो विचार करतो. मला खरंच घरच्यांनी माझ्या सपोर्टच नाही बरं का दिला, कारण का गाय घ्यायचं म्हणलं की नको म्हणायची आणि घेऊनच देत नसायची. तर मी अक्षरशः ना, मला पैसे जर त्यांनी पेमेंट जर नाही ना दिलं आणि नाहीच दिलं, मी गायींवरच तुम्हाला सांगितलं ना मागच्या पण व्हिडिओमध्ये, गायींवरच एक गाय आणायची, ती फेडायची, नंतरनं दुसरी आणायची, असं केलं आहे. आणि काही वेळेस जर मला खूपच अडचण आली ना, आता एका वेळेस अशी अडचण आली मला की व्यापारी थांबायला नावच तयारच होईना. म्हणजे काय झालं, पेमेंट माझ्याकडं जरा लेट झालं आणि वैरणीचं पण पैसे द्यायचं होतं. तर मग मी ना अक्षरशः सोनं घाण ठेवून व्यापाऱ्याचं पैसे दिलं. पण सक्सेस व्हायचं म्हणल्यावर आपल्याला खरंच संघर्ष तर करावंच लागणार आहे. आणि इकडं ना मग संध्याकाळी हो का असं गेट लावायचं, 3 ठिकाणी गेटला लॉक आहे, कुलूप घालायचं आणि मग असं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. बाय.